नुकतेच देशातील सर्वात लांब पल्ल्याची वंदे भारत एक्सप्रेस कोणत्या दोन शहरादरम्यान सुरू करण्यात आली? नुकतेच देशातील सर्वात लांब पल्ल्याची वंदे भारत एक्सप्रेस नागपूर ते पुणे या दोन शहरादरम्यान सुरू करण्यात आली. नागपूर ते पुणे वंदे भारत एक्सप्रेस ही किती किमी अंतर कापणारी देशातील सर्वात लांब पल्ल्याची गाडी आहे? नागपूर ते पुणे वंदे भारत एक्सप्रेस ही 881 किमी अंतर कापणारी देशातील सर्वात लांब पल्ल्याची गाडी आहे. एम. एस. स्वामीनाथन, द मॅन हू फीड इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले आहे? एम. एस. स्वामीनाथन, द मॅन हू फीड इंडिया हे पुस्तक प्रिय बंदा जयप्रकाश यांनी लिहिले आहे. 2025च्या कॅनेडियन ओपनमध्ये महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? 2025च्या कॅनेडियन ओपनमध्ये महिला एकेरीचे विजेतेपद व्हिक्टोरिया एम्बॅको यांनी जिंकले आहे. U-19 आशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी किती पदके जिंकली आहेत? U-19 आशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी 14 पदके जिंकली आहेत. भारतीय सैनिकांसाठी महाराष्ट्रातील कोणत्या पक्षाने श्रीनगर येथे जाऊन सिंदूर महारक्तदान हा उपक्रम राबवत रक्तदान केले? भारतीय सैनिकांसाठी महाराष्ट्रातील शिवसेना शिंदे गट पक्षाने श्रीनगर येथे जाऊन सिंदूर महारक्तदान हा उपक्रम राबवत रक्तदान केले. भारतातील टॉप 10 सर्वात सुरक्षित शहराच्या यादीत कोणते शहर पहिल्या स्थानावर आहे? भारतातील टॉप 10 सर्वात सुरक्षित शहराच्या यादीत मंगळुरू शहर पहिल्या स्थानावर आहे. अलीकडेच भारतीय रेल्वेने आशियातील सर्वात लांब मालवाहू ट्रेनची यशस्वी चाचणी घेतली आहे. तर त्या ट्रेनचे नाव काय आहे? अलीकडेच भारतीय रेल्वेने आशियातील सर्वात लांब मालवाहू ट्रेनची यशस्वी चाचणी घेतली आहे. तर त्या ट्रेनचे नाव रुद्रास्त्र आहे. दरवर्षी जागतिक सिंह दिवस कधी साजरा करण्यात येतो? ऑप्शन 1 8 ऑगस्ट, ऑप्शन 2 9 ऑगस्ट, ऑप्शन 3 10 ऑगस्ट, ऑप्शन 4 12 ऑगस्ट. या प्रश्नाचे उत्तर कमेंटमध्ये करा.